सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे ग्वाल्हेर आग्रा घराण्याच्या गायिका श्रुती गोखले यांनी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात स्वतःच्या प्रयोगशीलतेने एक वेगळेपण निर्माण केलं आहे. खरं तर वाणिज्य शाखेतली पदवी असली तरी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार या पदवीने शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातल्या ज्ञात आणि अज्ञात अनवट वाटांवरची वाटचाल कधी सुरू झाली हे श्रुती गोखले यांना कळलंही नाही. कारण संगीत अलंकार म्हणून सबंध भारतात पहिल्या क्रमांकाची उंची गाठणं हे इतक्या लहान वयात झालं होतं. आणि मग वयाचा नंबर वाढत गेला तसे संगीताच्या क्षेत्रातली ज्येष्ठता प्रगल्भतेच्या जोडीने विस्तारत राहिली. ग्वाल्हेर आग्रा घराण्याच्या गायकीचे संस्कार श्रुतीताईंच्या गाण्यात रुजायला लागले होतेच. त्यात जयपूर घराण्याच्या गायकीचाही प्रवेश झाला. टप्पा ठुमरीचे शिक्षण गुरु विदुषी शुभदा पराडकर यांच्याकडून मिळालं, तर पंडित अरुण कशाळकर आणि पंडित बबनराव हळदणकर यांच्याकडूनही मार्गदर्शन लाभलं. मुंबई विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ इथं टप्पा, ग्वाल्हेर आग्रा घराण्याची गायकी या विषयावरच्या कार्यशाळा, व्याख्यानं देण्यासाठी श्रुती गोखले यांना निमंत्रण असतं. आकाशवाणीची मान्यता आणि आकाशवाणी दूरदर्शनवर कार्यक्रमातील सहभाग, देश विदेशात मैफिली, भारतातील सगळ्याच संगीत समारोहात सन्माननीय उपस्थिती आणि असंख्य पुरस्कारांच्या मानकरी श्रुती गोखले. श्रुतीताईंचा हा असा सांगीतिक प्रवास आहे. तालाच्या अंगाने रागसंगीताचा विचार करून लयीचे वेगवेगळे पदर उलगडत पुढे जाणारी, क्लिष्ट तरीही सहज आणि रंजक अशी गायकी गाणारी ज्येष्ठ गायिका असं श्रुती गोखले यांचं वर्णन संगीत क्षेत्रातले अनेक मान्यवर करतात. रसिको, ही मोठी पावती आहे. श्रुतीताईंना पुढच्या वाटचालीसाठी उदंड उदंड शुभेच्छा. श्री
श्रुति मधुर गोकुल में आनंद भयो रे आज बाजे गोकुलवासी जन मुदित मन में नीलकांति छवि सुंदर देखन नाचत गात दौड़त नंद भवन में आज बाजे शहनाई बाजे शहनाई गोविंद जन में बाजे बाजे शहनाई गोविंद जन में बाजे शहनाई शुभ श्रुति मधुर बाजे शहनाई शुभ श्रुति मधुर बाजे बाजे शहनाई बाजे शहनाई बाजे शहनाई बाजे 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 शहनाई शुभ श्रुति मधुर बाजे बाजे शहनाई बाजे शहनाई शुभ श्रुति मधुर बाजे शहनाई शुभ श्रुति बाजे शहनाई गोविंद जन बाजे शहनाई गोकुलवासी जन मुदित मन में नीलकांति छवि सुंदर देखन नाचत गात दौड़त नंद भवन में आज बाजे शहनाई बाजे शहनाई बाजे शहनाई गोविंद जन में गोकुल में आनंद भयो रे आज बाजे शहनाई
वाह वाह वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको, मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायिका श्रुती गोखले यांच्याशी. श्रुतीताई, तुमचं मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. तसंच तुमच्या साथीदारांचंही स्वागत करूया. तबला साथ समयजी चोळकर, तानपुरा साथ भाग्यश्री पर्वतीकर, तानपुरा साथ अनुराधा गांगल केळकर, संवादिनी साथ अनंत जोशी. श्रुतीताई, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रुतीताई, आमच्या कानाला ना म्हणजे अशा काही काही बंदिशी सवयीच्या आहेत की ज्यामध्ये आम्हाला काय म्हणूया आपण सदा रंग मोहे किंवा अदा रंग, प्राणपिया, दास गुणीजन असे काही शब्द ऐकायचे. ही बंदिश नक्की कोणाची आहे? कारण याच्यात यापैकी कुठलाही शब्द असा मला ऐकू नाही आला. तर ही बंदिश कोणाची आहे नक्की? ही बंदिश माझी स्वतःचीच आहे आणि शुभश्रुती हे पेन नेम मी माझ्या बंदिशींसाठी मी हो, अच्छा, बरं बरं बरं. कारण मी ना तुमची बंदिश सुरू झाल्यापासून असं सारखं ऐकत होतो की कोणाची बंदिश असेल, कोणाची. कारण प्रत्येक बंदिशकाराने आपली नाममुद्रा त्या बंदिशीत लिहिलेली आहे. वा वा, आज हे मला पहिल्यांदाच कळलं की शुभश्रुती म्हणजे आता पुढच्या वेळी असं कुठे आलं शुभश्रुती तर आम्ही सांगू शकतो की आमच्या श्रुतीताईंची बंदिश आहे. मैत्र से हे शब्द सुरांचे. श्रुतीताई, म्हणजे मला तुमच्याविषयी थोडीशी माहिती आहे म्हणून तुम्हाला असं विचारतो की बदलापूरसारख्या छोट्या गावात म्हणजे तुमचं गाणं सुरू झालं आणि मला हेही माहिती आहे त्यावेळी एवढी साधनं नव्हती बदलापूरमध्ये. म्हणजे गाणं शिकायचं असेल तरी 2-4 किलोमीटर प्रवास करून म्हणजे कुळगावाला आल्याशिवाय असं काही सोय नव्हती त्यावेळेला. आणि वडील डॉक्टर, तर डॉक्टरकीकडे न जाता तुम्ही गाण्याकडे कशा वळलात? खरं सांगायचं तर मला आवड होतीच गाण्याची आणि वडिलांनाही आवड होती आणि आईला पण आवड होती. आणि नीलाक्षी जुवेकर नावाच्या गायिका आकाशवाणीवर नेहमी गायच्या. सकाळी मी शाळेत जात असताना तयारी करत असताना मंगलप्रभात आमच्याकडे लागलेली असायची. मंगलप्रभात आकाशवाणीवरचा कार्यक्रम हा लागलेला असायचा आणि नीलाक्षी जुवेकरांचे 2 अभंग त्याच्यावर नेहमी लागायचे. ठरलेले असायचे? हां, पुष्कळ वेळा लागायचे. तर माझी आई म्हणायची की नीलाक्षी, तुझं गाणं नीलाक्षी जुवेकर आहेत तशात नीलाक्षी ओक तुझं पण गाणं झालं पाहिजे. पण ते श्रुती गोखले झाल्यानंतर माझं गाणं सुरू झालं. हो का? पण रेडिओवर. सुरुवातीचा किती नाही म्हटलं तरी आम्हाला माहिती आहे म्हणजे तुमचे वडील म्हणजे बदलापूर, अंबरनाथ या भागात डॉक्टरांचं नाव खूप आदराने घेतलं जायचं आणि दिवसभर औषधोपचार आणि रात्री त्यांचे संगीतोपचार असायचं की तानपुरा घेऊन ते कुठेतरी गायला बसलेले तसं आम्ही पाहिलेलं आहे. मग गाणं तुमचं कसं सुरू झालं? की आधी काही पेटी वगैरे घरात असं काही सुरू होतं वादन? घरी भजन असायचं दर गुरुवारी. पुरुषांचं भजन घरी असायचं आणि बायकांचं भजन आमच्या आळीत, ब्राह्मण आळीमध्ये एका ठिकाणी असायचं. तर तिथे कर्जतचे गजानन बुवा पाटील शिकवायला यायचे. बायका सगळ्या ब्राह्मण आळीतल्या बायका तिथे शिकायला भजनी मंडळ होतं. तर त्याच्यामध्ये माझी आई पण जायची. अच्छा. तर त्यामुळे म्हणजे दोन्हीकडून भजनाचे आणि शंकराचं देऊळ होतं आमचं. तर तिथे दर शिवरात्रीचा सप्ताह असायचा दरवर्षी आणि त्या सप्त्यामध्ये वारकरी कीर्तनं असायची. तर मग माझे वडील एकाच अभंगाला म्हणजे त्या बुवांना मदत म्हणा किंवा ते 3 चाली लावायचे. पहिली चाल, मधली चाल आणि भैरवी. होय. तर ते मला चांगलं आठवत आहे. आणि ती 9 मात्रांची तोड म्हणजे सुरेश गुरव नावाचे आमचे तबलावादक होते. ते मला आठवत आहे. तर ते भजन कीर्तनाचे संस्कार झाले पण माझा ओढा खरंच क्लासिकलकडे होता. आणि मला आठवते आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केला सुरेश गुरव, तसे बदलापूरला अजून एक म्हणजे संवादिनी वादक होते प्रदीप जोशी, ज्यांच्याकडे मी पेटी शिकायचा प्रयत्न केला पण तो योग्य वेळी मी बाजूला झालो. त्यांना अधिक त्रास नको म्हणून. तर त्यांच्याकडे पण तुमचं सुरुवातीचं शिक्षण झालं? सुरुवात त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी मला पेटीवर सारेगम पधनिसा वगैरेची मला ओळख करून दिली. 1-2 चीजा शिकवल्या असतील. अच्छा.
पण मग नंतर असा विचार पुढे आला की नाही, पेटी वाजवून गायचं नाही, हां 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 तंबोऱ्यावरच गायचं. म्हणजे गायचं, हां. सूर तुम्हाला तंबोऱ्यावर, माझे वडील नेहमी सांगायचे की सूर तंबोऱ्यावरच लावता आले बरोबर पाहिजेत बरोबर. आणि ते योग्य जागी लागले पाहिजेत वगैरे. तर नंतर मग स्टेशनला, म्हणजे बदलापूर स्टेशनला, कुळगाव म्हणायचे त्यावेळी त्याला. हां हां, कुळगाव नाही, आपल्या म्हणजे पश्चिम बाजूलाच होतं ते. हां हां. तर देवधरवाडा आहे, हं. तर तिथे अच्युत जोशी सरांचा क्लास होता. अच्छा. आणि ते म्हणजे कोण माहिती आहे का, आजचे चांगले होय. आपले उत्तम हार्मोनियमपटू अनंत अनंत जोशी. जोशी यांचे वडील. तर त्यांचा क्लास होता, तर तिथे मी जायला लागले आणि मग 2-3 वर्ष तिथे माझं शिक्षण झालं. आणि त्यांनी मला बरेच राग शिकवले. म्हणजे त्या माझ्या तेव्हाच्या छोट्या वयात मला एक 15-16 राग शिकवले असतील त्यांनी. आणि एकदम त्यांनी मला 6 महिन्यातच, मला वाटतं की मला त्या प्रवेशिका पूर्ण परीक्षेला बसवलं. हां, हां. आणि नंतर त्यांनी यमन राग, मग यमन रागाचा विस्तार, म्हणजे नी लावला तर नीच्या खालनं कसा होईल, नीच्या वरून कसा होईल, बरोबर. किंवा नी आणि गचा संवाद कसा होईल, ते सगळं त्यांनी मला शिकवलं. हं, हं. आणि त्याला मात्र मला वाटतं 2 वर्ष लागली असावीत. आणि मग मध्यमा प्रथम परीक्षा दिली आणि नंतर काही कारणाने त्यांचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी सगळेच क्लास त्यांचे बंद झाले होते अरे बापरे. काही हां, हां. दिवसांसाठी. हां हां हां. पण मग तेव्हा माझी रवानगी डोंबिवलीला झाली. ती कोणाकडे? कृष्णराव दसक्कर. हो, अच्छा. हां, तर तोपर्यंत मला वाटतं मी 12वीत होते तेव्हा. आणि त्याच्यामुळे मग ते बदलापूरहून डोंबिवलीला जायचं वगैरे ह्याच्यामध्ये, कारण मला 3 वाजता निघायला लागायचं. बर. 3-3:15ला घरातनं निघायचं. मग ती काहीतरी 3:30च्या सुमारास बस यायची नाही. 4ची गाडी पकडायची, जे काय मिळेल त्याने. हां. आणि मग 4च्या गाडीनी डोंबिवलीला जाऊन मग तिथे परत बराच वेळ बसायला लागायचं, कारण 5 ते 6च क्लास असायचा. आणि मग 6 ते 6:20ची परत लोकल पकडून मी घरी, म्हणजे 3 ते 7 पर्यंत साधारण वेळ, 7, 7:15 पर्यंत इतका जायचा वेळ. त्याच्यामुळे मी कॉलेजमध्ये होते, तर मग शेवटचे 6 महिने जायचं. आणि कॉलेज तुमचं कुठलं कॉलेज? CHM. अरे बापरे. म्हणजे उल्हासनगरला यायचं, पुन्हा बदलापूरला नाही, खूप हे होतं. पण एक जिद्द होती की नाही, मला शिकायचं आहे. तर म्हणून मग ते लगेच मी SYला असतानाच मी विशारद झाले. हां. तर त्याच्यानंतर बदलापूरमध्ये शुभदाताईंचं, म्हणजे शुभदाताई पराडकर, हां हां हां. त्यांचं एकदा गाणं झालं. अच्छा. तर आपल्या गावामध्ये भावे सरांचे वडील आबा भावे, हो, माहिती. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की हिला तिकडे ऐकायला न्या. आणि मी ऐकायला गेले, आणि म्हणजे गाणं ऐकायला न्या आणि मग शिकवा किंवा असं काही. तर मी गाणं ऐकलं आणि तेव्हा तो उत्तरांग प्रधान राग होता. तर आत्तापर्यंत मी जो संथ विस्तार शिकले होते, तर त्या पार्श्वभूमीवर मला ते एकदम निराळं वाटलं. तर म्हणजे पटकन बाबा त्यांचा षड्ज लागतोय किंवा, आणि रागही उत्तरांग प्रधानच होता. तर आणि गाण्याचे सगळं, म्हणजे ते घराणंच वेगळं होतं ना. पण आता हेच शिकायचं आहे आणि आकर्षित होतो आपण एखाद्या. आपल्या वेगळी गोष्ट दिसली किंवा थोडीशी ती कठीण वाटली, कारण ताल वेगळे होते. अच्छा. तिलवाडा, झुमरा वगैरे. हो, म्हणजे मी शिकले होते विशारदपर्यंत, त्यामुळे त्या तालांशी परिचय होता किंवा ते मी केले होते चांगल्या. आता म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे यायच्या आधी अशी काही आठवण आहे का शुभदादांची, ती मगाशी जसं तुम्ही मैफिलीचा किस्सा सांगितलात की उत्तरांग प्रधान तो राग होता आणि त्यांनी एकदम आता आपल्याला हे गाणं आलं पाहिजे, तर अशी आधी कुठली जी शुभदाताईंनी तुम्हाला शिकवलेली बंदिश किंवा त्यांनी शिकवलेली तुमच्या आवडीची किंवा नेहमी तुम्ही कार्यक्रमात सादर करता ती बंदिश, अशी एखादी ऐकवा आणि मग पुढच्या मुद्द्याकडे येतो. त्यांनी शिकवलेली ऐकू का मी त्यांच्यावर बांधलेली आहे? जरूर, तीही चालेल आम्हाला. शुभ श्रुती म्हणजे असं तर नाही ना, शुभदा पराडकर आणि तुमचं नाव श्रुती? हो, असं आहे का ते? शुभदाची शिष्या श्रुती. हा, बरोबर. कारण आता मला बोलताना असं जाणवलं की तुम्ही शुभदा पराडकर म्हटल्यावर ते जाणवलं. तर ऐकवा ना कुठली. साधारण सगळे लोक आपल्या गुरूंचं नाव आणि आपलं नाव असं एकत्र गुंफतात. हा. बरेच रचनाकार. बरोबर. ऐकवा ना बंदिश ती. अशी ही गायकी वळणाची, म्हणजे
म्हणजे सा रे ग प ध प ग रे असं काही. श्री गुरु माता करे विद्यादान, गुरु माता करे विद्यादान, गुरु माता करे विद्यादान, दे सूरताल लय का ज्ञान, दे सूरताल लय का ज्ञान, गुरु माता करे विद्यादान, 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 गुरु माता तू शुभदान, गुरु माता तू शुभदान, गुरु माता तू शुभदान, गुरु माता तू शुभदान, गुणी ज्ञानी तू शुभदान, गुणी ज्ञानी सुधा मुद्रा सुधबानी, सुधा मुद्रा सुधबानी, याद तू आवे निसदिन मोहे, जब मैं करूँ गान, गुरु माता करे विद्यादान, 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 दे ताल लय का, दे सूर ताल लय का ज्ञान, सूर ताल लय का ज्ञान, दे सूर ताल लय का ज्ञान, दे सूर ताल लय का ज्ञान, सूर ताल लय का ज्ञान, गुरु माता करे विद्यादान, गुरु माता गुरु माता माता करे विद्यादान, गुरु माता करे विद्यादान, गुरु माता गुरु माता गुरु माता करे विद्यादान. मैत्र से हे शब्द सुरांचे. श्रुतीताई, मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्या आईने सांगितलं की नीलाक्षी जोवेकर त्यांचं गाणं होतं ना आकाशवाणीवर, मग नीलाक्षी तुझं नाव ओकचं पण झालं. झालंच पाहिजे गाणं, पण तुम्ही म्हणाला की नीलाक्षी ओकचं झालं नाही, पण श्रुती गोखले झाल्यावर ते गाणं जास्ती झालं. नाही, कारण सांगते. कारण नीलाक्षी ओकला शहरात काही वाव नव्हता, ती खेड्यात राहत होती. मग लग्नानंतर ती जेव्हा ठाण्याला आली तेव्हा
मग जास्त पण स्कोप मिळाला. सासरी असं वातावरण भरपूर आहे गाण्याचं वगैरे? हो, माझे सासरे राम मराठ्यांकडे शिकलेले आहेत. मग काय प्रश्न मिळला. हां, आणि मिस्टरसुद्धा बासरी शिकले, म्हणजे ते खरे इंजिनियर आहेत, पण बासरी राम मराठ्यांकडे शिकले. अरे वा वा वा. आणि काही चिजा ते त्यांच्या सही वाजवतात. अच्छा, बरोबर. पण मग असं घरात म्हणजे स्वर कधी बिघडत नाही का तुमचा, की मला रियाज करायचा आहे, मी बसणार आहे, तुम्ही आता बासरी हात लावू नका वगैरे, असं काय होत नाही का? नाही, किंवा ते नाही कधी आता अजिबात बोलायचं नाही, आता माझा रियाज आहे वगैरे, असं काही अशी भांडणं होत नाहीत तुमच्याकडे? नाही, तशी होत नाहीत. कारण काय, त्यांनी नोकरीची धुरा समर्थपणे सांभाळली आणि त्यांच्या ह्याच्यात ते वर गेले खूप. तर त्यामुळे मला त्यांनी सांगितलं, गाण्याची बाजू तू सांभाळ. तिकडे उच्चपदस्थ असल्यामुळे संगीतामध्ये उच्चपदस्थ तू, असं त्यांनी कदाचित सांगितलं असेल. बरं, तुम्ही मागे एकदा सहयोग मंदिरला कार्यक्रमात म्हणाला होतात की गायकाकडे बंदिशींचा साठा पुष्कळ पाहिजे, म्हणजे त्यामुळे राग स्वरूप अधिक काय म्हणूया आपण, म्हणजे आता तांत्रिक बाजू मला असं म्हणजे सांगता येणार नाही त्यामध्ये, की अधिकाधिक रागाचं काय घट्टपणा आपल्या मांडणीमध्ये होतो. तर हा सगळा बंदिशींचा साठा तुम्ही कुठनं, म्हणजे अजून कोणाकडनं बंदिशी मिळवल्यात? नाही, मला काय आहे, मला भरपूर साठा मला शोभदाताईंकडनंच मिळाला. कारण माझं पुष्कळ, म्हणजे 15 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे अर्थात आठवड्यातनं एखादा, सुरुवातीला 2दा वगैरे असं. मग पुढे काय आपल्या जबाबदाऱ्या वाढत जातात घरातल्या, आणि मग आपल्याला जाणं येणं, कारण मला कायमच जाणं येणं होतं. नंतर ठाण्याहून बदलापूर, हो उलट म्हणजे, हां, नंतर ठाण्याहून बांद्रा. अरे बापरे. असं म्हणजे मला वाटतं तालमीपेक्षा प्रवासाचा वेळ जास्त जात होता, त्यामुळे रियाजाला वेळ कमी. तुम्ही बंदिशींविषयी एकदा बोलताना असं सांगितलं होतं की नुसता शब्द आणि सूर याचा किंवा राग चलन याचा विचार न करता तालाचाही महत्वाचा विचार झाला पाहिजे बंदिश बांधताना. तर जरा त्याविषयी सांगा ना. नक्कीच, त्याविषयी जरा थोडंसं सांगा ना. हो, सांगते ना. की जेव्हा मी ही गायकी शिकायला लागले, तेव्हा मला म्हणजे वाईड रेंज म्हणतात ना, तशी, म्हणजे पहिल्या मात्रेपासून सुरू होणारी बंदिश, पहिल्या मात्रेपासूनची आधी पण माहीत होती, पण दुसऱ्या मात्रेपासून, तिसऱ्या मात्रेपासून, त्रितालाचं म्हणतो, बरोबर, अशा जवळजवळ सगळ्या मात्रांपासून सुरू होणाऱ्या बंदिशी मला शिकायला मिळाल्या. हे मला वेगळेपणा वाटला. खरंच आहेत तशा बंदिशी. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा मी अभ्यास करायला लागले, तेव्हा मला असं म्हणजे मोठं तालाचं विश्व समोर खुलं झाल्यासारखं वाटलं, आणि ते खूप कठीण आहे, अवघड आहे. बरोबर. म्हणजे तसं म्हटलं तर ते तांत्रिक आहे ना, म्हणजे ताल म्हणजे आपण मोजतो, पण ते हळूहळू नुसतं मोजमाप न राहता तुमचा सूर आणि तुमचा ताल आणि तुमची लय ही एकमेकात अशी एकजीव झाली पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे ताल, त्यांचं आवर्तन, त्याचे भाग म्हणजे तालाचे खंड, नंतर त्याची खाली भरी, बरेच म्हणजे खूप विचार आहे. आणि विचार आणि त्याचा अभ्यास करू तितका कमी आहे असं मला आता दिवसेंदिवस वाटायला लागलंय. तसं आपण जेवढे अधिक खोल जातो तेवढं आपल्याला अधिक जाणवायला लागतं, आपल्याला हे येत नाही, ते म्हणजे सुरुवातीला मला वाटायचं की 1 ते 16 मात्रांपासूनची बंदिश आपण शिकतोय, वा 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 असं. पण आता बापरे, त्याच्याही पुढे आहे. कारण त्या गुरुमात्रा असतात, म्हणजे ज्या आपण मोजतो, बरोबर, त्याचे पण भाग असतात ना, जेव्हा आपण विलंबितकडे जातो. किंवा आत्ता म्हणजे आपली द्रुत बंदिश असते, त्याचे पण छोटे छोटे भाग तर पडतातच की नाही, त्याच्या मात्रेचे. तर म्हणून तुम्ही तुमचा कुठला स्वर किंवा तुमच्या बंदिशीतलं कुठलं अक्षर कुठल्या भागावर ती टाकता, त्याच्यावर अर्थपूर्ण ती बंदिश किती होणार हे बरोबर ठरतं. तर खूप वाईड आहे म्हणजे ह्याचा अभ्यास. अजून एक मला तुम्हाला असं विचारायचं या बंदिशींच्या अनुषंगाने, की म्हणजे वेगवेगळ्या बंदिशी तुम्ही करता, शुभ श्रुती हे नाव घेऊन, पण तुमच्याकडनं काही रागांची पण निर्मिती झालेली आहे. म्हणजे
जोडराग असं नाही मी म्हणणार की 2 रागांचं कॉम्बिनेशन म्हणून असं काही जोडराग, पण वेगवेगळी चलनं काही जी तुमच्या प्रेरणेने आपण म्हणतो अंतप्रेरणेने जातात, तर त्याविषयी जरा थोडंसं सांगा ना. कुठल्या कुठल्या रागांची निर्मिती झाली, बरं ती जाणीवपूर्वक केली की कधी वन फाईन डे आपल्याला काहीतरी सुचतं आणि ते असं होतं? वन फाईन डे म्हणण्यापेक्षा रामगौरी नावाचा आग्रा घराण्यामध्ये राग आहे. हां, गौरी रामाबरोबर कशी काय, अच्छा. म्हणजे ती स्टोरी आहे ना की हां. पार्वतीने रामाची परीक्षा घेतली, सीतेचं रूप घेतलं हो, आणि ती रामाकडे गेली तेव्हा रामाने तिला दंडवत घातला की माते तू आत्ता म्हणजे कसे तू सीता नाही आहेस, मी नाही, तुला ओळखलाय आणि मी ओळखलं. तुला नमस्कार करतो. करतो. तर तेव्हा वाटलं की मग शिवगौरी हां हां हा राग असावा. असावा. हां, तर मग शिवरंजनी प्लस शुद्ध मध्यमाचा गौरी, अच्छा. तर तो भैरव थाटाचा असतो. हां 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 हां. तर भैरव म्हणजे गंभीर, भैरव म्हणजे शंकर, शंकर. हां, तर म्हणून ती त्याची एक रागिणी ती गौरी. अच्छा. मग जरा ऐकवा ना थोडंसं त्यातलं काहीतरी. थोडी बंदिश नुसती ऐकवते. हो, जरूर जरूर. शिवगौरी म्हणजे गौरी मेन त्याच्यात असेल. मी दोन्हीचा मेळ घालण्याचा प्रयत्न करते, कारण हल्लीच राग झालाय तो. आत्ता मी जे तालाबद्दल बोलले तर तसा मी प्रयत्न करते. शिव शिव शंभो जपे घन कानन में घन कानन में घन कानन में अकेले शिव शिव शंभो जपे शिव शिव शंभो जपे शिव शिव शंभो जपे गौरी शिव शिव शंभो जपे शिव शिव शंभो जपे गौरी गौरी शिव शिव शंभो जपे गौरी शिव शिव शंभो जपे शिव शिव शंभो जपे गौरी घन कानन में अकेली शिव शिव शंभो जपे शिव शिव शंभो जपे शिव शिव शंभो जपे शिव शिव
कधी जेव्हा एखादी अशी बंदिश होते तेव्हा ही बंदिश कुठल्या रागात बांधायची असा काही विचार असतो? बाबा ही आता तुम्ही काय विचार म्हणजे केला काय ह्याचं मी सांगते. ह्या बंदिशीची मध्यवर्ती कल्पना ही उषाताई टिकेकर देशपांडे यांची आहे. अच्छा. नाही मी वेगळ्या ह्याने असं विचारतोय की समजा आता हाच काही ख्याल असेल, आता तुम्ही हा शिवगौरीमध्ये करताय, पण हा जर का तुम्हाला मारव्यात म्हणावं असं वाटला तर असा काही विचार असतो का की त्या शब्दांप्रमाणे किंवा आता हा तुमचा त्रिताल होता, पण आता समजा ह्या आपल्या 16 मात्रांचे नको हा आपण हा जपतालच करूया, तर असं काही होईल ना? म्हणजे असं येतं का कधी किंवा असा काही प्रयोग केलाय का? प्रयोग नाही केला, पण आत्ता मी करून बघते ना, होईल. हां, मग असं जरा काहीतरी उदाहरण द्या ना. मारव्यात आणि झपताला. हां म्हणजे मेक टू ऑर्डर काय म्हणतात ते. हां, म्हणजे काय असं आहे. नाही, हे मी का विचारतोय, बऱ्याच वेळा ना रसिक प्रेक्षकांमध्ये आपण कुठे कार्यक्रमासाठी जातो ना, तर बऱ्याच रसिक प्रेक्षकांचं असं म्हणणं असं काय मोठं एवढं काय ही बंदिश ह्यात आलात म्हणलं तर काय फरक पडतो? तर मी म्हटलं मला अधिकार नाही बोलायचा, पण ज्या अर्थी आपल्या पूर्वजांनी सगळं हे केलं तर ह्या तालांचा काहीतरी विचार केलेला आहे. म्हणजे वाटलं म्हणून कुठेही सम दिली आणि मग आता बघा तुमचं तुम्ही समजून घ्या काहीतरी, असं नाही येते. तर असा कधी तुम्ही प्रयोग केला की स्वतःलाच सुचलेली बंदिश की आज मी हे त्रितालात बांधले, उद्या मी झपतालात बांधून बघते, आज मी या रागात बांधले, उद्या मी मारव्या रागामध्ये मारवात बांधून बघते, तर जरा थोडंसं ऐकवा ना. पाहिजे असाच पाहिजे. नाही, शिव कसं शिव शंभू हां. जपे गौरी हां, रीवरच सम पाहिजे. हां. गौवर सम आहे. चालेल ना, चालेल. तशीच पाहिजे. हो, ना. हो. शिव शंभू जपे शिव शिव शंभो जपे गौरी शंभो शिव शिव शंभो जपे धवर पाहिजे. मग अशी मी अचानक केल्यामुळे ते थोडे गौरी असं झालं. अशी ती मग पुढे इम्प्रोव्हायझेशन होत जातं त्या बंदिशी बांधता येऊ शकते ती. कारण काय आहे तुमच्या मनात स्पार्क. आता तुम्ही मला स्पार्क दिलात तो की आता मारव्यात आणि हीच बंदिश वळवायचे आणि झपतालत करायचे. तर असं प्रकारे करू शकतो. मग एक अशी 5-10 मिनिटं गायल्यावर मग त्याचं निश्चित असं स्ट्रक्चर होईल. ते घट्ट होतं जे काय सादर करायचं घट्ट होतं. श्रुतीताई, तुम्ही खूप गुरूंकडून तालीम घेतलीत. म्हणजे सुरुवातीचे प्रदीप जोशी, नंतर आमच्या अनंतचे वडील अच्युत, म्हणजे आम्ही त्यांना बाबाच म्हणतो त्यामुळे आता मुद्दाम अच्युतराव जोशी म्हणणं आम्हाला ते जास्ती कठीण जाते. बाबाच म्हणायची सवय आहे. नंतर दसक्कर गुरुजी, शुभदाताई, अजून तुमचे 2 गुरु ते म्हणजे
अरुणजी कशाळकर आणि बबनराव हो, हळदणकर, हो. तर त्या दोघांच्या तालमीविषयी जरा सांगा ना, कारण ती सुद्धा एक अशी घराणेदार तालीम तुम्हाला तिथे मिळालेली आहे. अरुणजी कशाळकरांकडे मी गेले तर त्यांनी मला अन्वट राग काही शिकवले किंवा बंदिशी. म्हणजे मला ह्या सगळ्याच गुरूंनी खूप भराभर म्हणजे कधी कधी मला वाटायचं की नाही, म्हणजे ह्यांच्याकडे गेल्यावर 15-16 राग मला एकदमच शिकवले. म्हणजे ते तेवढ्या परीक्षेला होते. 6 महिन्यात मी प्रवेशिका पूर्णला बसले सुद्धा. तयारी करून घेतली म्हणजे तेवढी. हां. शिवाय माझ्या मते त्यांनी मला ललत, बहार अनेक म्हणजे मला हे 2 पक्के आठवत आहेत. तर असे त्यांनी बरेच राग दिले. नंतर गजानन बुवा पाटील म्हणून मगाशी मी म्हटलं ना गावात यायचे भजन शिकवायला, तर त्यांनी वेगवेगळ्या रागांमध्ये भजनांना क्लासिकल चाली चांगल्या लावल्या आहेत. तर त्याही रागांचे संस्कार होते. तर तिथूनही राग कळले, म्हणजे बरेच राग कळले तेव्हा. किंवा आमचे बाबा सारखा रेडिओ लावून ठेवायचे. म्हणजे मला असं इतर मुलींसारखं खेळणं वगैरे काही मला माहितीच नाही, म्हणजे उन्हाळ्याला गेले वगैरे नाहीच. तर म्हणजे जे काय खेळायचे तर लय सूर ताल याच्यातच खेळत राहायचं, काय करायचं ते. नाही तेव्हा खेळता काय म्हणजे अजून सुद्धा खेळता वगैरे येत नाही, पण नाही, पण संस्कार हे 24 तास असेच होत होते. तुम्ही तुमच्या मैफिलीत अजून एक म्हणजे उपशास्त्रीय संगीताच्या अनुषंगाने विचारतो की टप्पा किंवा टप गायन ज्याला आपण म्हणतो, तर त्यावर सुद्धा तुमचं खूप म्हणजे काय म्हणतो आपण अभ्यास खूप आहे. तर त्याविषयी थोडंसं सांगा ना, की तो जाणीवपूर्वक केला तुम्ही अभ्यास, की आपल्याला हा प्रकार सुद्धा गाता आला पाहिजे? नाही, काय झालं, शुभदाताईंनी मला त्या जे काय गात होत्या ते सगळं भराभर म्हणजे खरंच मला त्यांनी भरभरून म्हणतात तसं मला दिलं. त्याच्यात टप्पे सुद्धा होते, ठुमऱ्या सुद्धा होत्या, कारण तेव्हा त्यांच्या अत्यंत उमेदीच्या काळात होत्या. मी जेव्हा शिकायला गेले तर तेव्हा त्या मला आठवत आहे की त्या तेव्हा गजानन बुवांकडे शिकायच्या. त्या गजानन बुवांनी त्यांना बबनरावांकडे पाठवलं. म्हणजे त्यांना मला वाटतं 5-6 वर्ष त्यांनी अगदी खूप तालीम दिली सकाळ संध्याकाळ. आणि त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे म्हणा किंवा त्यांच्यानंतर बबनरावांकडे सोपवलं. तर बबनरावांनी पण त्यांना खूप शिकवलं. आणि बऱ्याच वेळेला काय व्हायचं, त्या म्हणायच्या मी कालच बबनरावांकडे जाऊन आले तर त्यांनी मला हे शिकवलं, हे तुला घे. माझ्याकडून खरं तेव्हा ते काही केलं गेलं नाही, पण ते अंतर्मनात जाऊन किंवा नाही, मला वाटतं ना तो तुमच्यावर असलेला विश्वास आहे की नक्कीच एकदा हिला सांगून ठेवते, म्हणजे मी विसरले तरी चालेल, नंतर फक्त रेफरन्स करतो, बाबा पटकन सांगा मी काय सांगितलं होतं, असं आपण म्हणतो अनेक वेळा. कारण त्यांना जेव्हा साथ करण्याचा प्रसंग आला, पुष्कळ वर्ष मी त्यांना मैफिलीत साथ केली, तर त्यामुळे एक सादरीकरणाचा अंदाज येतो किंवा आत्मविश्वास येतो एक स्टेजवर बसण्याचा. थोडंसं टप्पा गायन आम्हाला ऐकवणार का? अगदी वानगी दाखल म्हणतो तसं काही. मी एक टप्पा बांधलाय, टपख्याल बांधलाय, पण मी आत्ता शुभदाताईंनी शिकवलेला एक टप्पा. बरं, कसं आहे? कारण प्रत्येकच अगदी मी बांधलेला नको आहे. बरं, ठीक आहे, हरकत नाही, जरूर. ह्या जरा ओम श्रीहरी बद्दल जरा सांगते, कारण खरी मला जी गायकी शिकवलेली ती नोमतोमची ना. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर असं गजानन बुवांनी तालीम घेतली होती. तर त्यांनी तो वसा शुभदाताईंकडे दिला आणि शुभदाताईंनी मला दिला आणि सांगितलं की घेतला वसा सोडायचा नाही. हे त्यांचं वाक्य. आणि निष्काम कर्म कर, म्हणजे ह्यातनं काही मिळेल नाही मिळेल काही अपेक्षा करायची नाही. आणि आपण सगळेच मला वाटतं संगीत व्रती आपण तेच करतोय की आपण आपलं काम करतोय. हो, मिळेल काय नाही, सोडा, सगळ्यात मोठा आनंद मिळतो, आनंद खूप, आनंद देऊ शकतो आपण लोकांना, हे काय कमी आहे? नक्की. तर मला असं वाटलं पुढे जाऊन, कारण त्यांनी मला भरपूर म्हणजे खूप राग रागिण्या, काही टप्पे
काही ठुमऱ्या, कारण त्या टप्पे त्यांना उज्जैनचे रघुनाथ वाघ यांच्याकडनं मिळाले. अच्छा. आणि ठुमऱ्या त्यांना पद्मावतीबाई शाळीग्राम हो यांच्याकडून मिळाल्या. बबनरावांकडे पण शिकत होत्या. तर बबनरावांकडच्या सगळ्या चिजा, तर बबनरावांच्या पण चिजा अशा वेगवेगळ्या होत्या. आणि त्याच्यात एक तन देरेना, तन तन देरेना, तन 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 देरेना, हे मी एक वानगी दाखल उदाहरण सांगितलं. त्यांच्या बंदिशी अशा तालाचं काहीतरी वैविध्य किंवा, आणि त्यामुळे माझ्या विचार प्रक्रियेवर त्याचा परिणाम चांगला म्हणजे सुपरिणाम झाला. आणि म्हणजे एक साधं उदाहरण सांगते की तालामध्ये तुम्ही आधी सुरुवात केलीत आणि मग सम लांब असणार आहे. जितकी तुम्ही लवकरच्या मात्रेला सुरुवात करता तितकी सम लांब असणार आहे. जितकी तुम्ही, म्हणजे हे काय जनरल गोष्टी ह्या, मी काही मोठी कोणी नाही, पण माझ्या जे त्यावेळेस जे निदर्शनास आलं त्यांच्या रचनांमधलं वैशिष्ट्य किंवा मला खूप आवडल्या, किंवा हे आपण करायचं म्हणजे आपली तालात प्रगती होईल असं असतं. तर त्यांचा माझ्या बंदिश रचनेवर त्यांचा प्रभाव पडला आहे. तर एक थोडंसं 2-4 ओळी मी चतरंग मी एक बांधला, कारण तो कलावतीमधला. श्री हरी अनंत नारायण चतरंग को गावो बजावो, चतरंग को गावो बजावो, हाँ चतरंग को गावो बजावो, चतरंग को गावो बजावो, चतरंग को गावो बजावो. रंग रचे शुभ श्रुति कलावती, रंग रचे शुभ श्रुति कलावती, चतरंग को गावो बजावो, चतरंग को गावो बजावो. नादिर दिर तन नन तुंदिर तन दे रे ना, तन दे रे ना, तन तन दे रे ना, तन 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 दे रे ना. रंग रचे शुभ श्रुति कलावती, रंग रचे शुभ श्रुति कलावती, चतरंग को गावो बजावो, हाँ चतरंग को गावो, चतरंग को गावो, चतरंग को गावो बजावो. वा वा वा, क्या बात आहे श्रुतीताई. खरं तर तुमच्याकडून होरी, ठुमरी, कजरी अशा सगळ्याच विषयांचा तुम्ही खूप खोलवर असा अभ्यास केला आहे. आणि म्हणजे रसिक प्रेक्षकांना सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे की अभ्यास कसा करायचा, तो किती करायचा आणि तो किती मनापासून करायचा, हा सगळा विचार तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे. की हे फक्त माझ्यापुरतं मर्यादित ठेवू नका, हे मी तुमच्याकडे देते, ते तुम्ही पुढच्या पिढीकडे द्या. ही जी तुमची भावना आहे, म्हणजे त्यासाठी खरंच सलाम आहे. आणि तुम्ही सगळ्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थ्यांना सांगता की मी ए ग्रेड आर्टिस्ट आहे म्हणून ए ग्रेड झालं की आता आपलं शिक्षण थांबलं पाहिजे, असं कधीही करू नका. हे तुम्ही सगळ्यांना सातत्याने सांगत असता. पुढे सुरू झालं उलट. शिवाय घरी तुमच्या यजमानांचं बासरी वादन, तुमचे कार्यक्रम, ह्या सगळ्या एकूणच प्रवासाकडे तुम्ही कसं बघता. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता करताना म्हणजे काही होरी, ठुमरी, कजरी काही ऐकवायचं असेल किंवा तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या कार्यक्रमाची सांगता तुमचे गुरु गजाननभाऊ पाटील यांच्या नेहमी अभंग गायनाने करता, त्यांच्या म्हणजे अभंगांच्या, तर कुठल्याही एका प्रकाराने सांगता आणि एकंदरीत सांगता करताना काय सांगाल प्रवासाविषयी? मी खरोखरच ह्या सूर मला मी आवर्जून सांगू इच्छिते की सूर आणि ताल ह्याच्या पुढे मी विनम्र आहे. तर इतकं
संगीताचा सागर अगाध आहे. इतका अफाट आहे की तुम्ही एखादी ओंजळ भरून घेऊ शकता आणि ती मी प्रयत्न करते तसा आणि मी माझी वाटचाल सुरू ठेवते. तर ही वाटचाल मी आता म्हणजे मी जे आत्ता सांगितलं की मी तालाच्या दृष्टीने मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते बाबा. प्रयत्न हेच म्हणता येईल. आणि ती अक्षरशः एखाद्या गुहेमध्ये आपण शिरलो आणि तिकडे लांबवर एक प्रकाशाचा किरण दिसतोय, पण मला माहिती आहे की ह्याच्या पलीकडे प्रकाशच प्रकाश आहे, हे मला खात्री आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे मी वाटचाल करायची आहे. तो डोळ्यासमोर ठेवायचा आणि चालत राहायचं. पण म्हणून ती वाट साधी नसते. मला तो अभंग बुवांचा आठवला. गजानन बुवा पाटील कर्जतचे भजनभूषण ते त्यावेळचे. तर ते आमच्याकडे शिकवायला यायचे. तर त्यांनी बऱ्याच 17-18 मला तरी चाली आठवत आहेत अभंगांना वगैरे लावलेल्या भैरवी, फक्त भैरवीमध्ये. तर त्यातली एक मी माझी आंधळ्याची काठी हरवली कवण्या बेटी. म्हणजे हा अभ्यास करताना माझा जीव व्याकुळ होतोय की हा केवढा अफाट संगीताचा सागर आहे आणि मी कसं काय करणार. माझा तर आवाका माझा छोटा आहे असं. तीच रचना ऐकवा मग. तीच. माझी आंधळ्याची काठी, माझी आंधळ्याची काठी, माझी आंधळ्याची काठी अडकली कवण्या बेटी, अडकली कवण्या बेटी, आंधळ्याची काठी, माझी आंधळ्याची काठी, माझी आंधळ्याची काठी, माझी. भुके मी पाडस, भुके मी पाडस, चुकले भोवे पाहे वास, चुकले भोवे पाहे वास, आंधळ्याची काठी, माझी आंधळ्याची काठी, माझी आंधळ्याची काठी अडकली कवण्या बेटी, कवण्या बेटी, अडकली कवण्या बेटी, अडकली कवण्या बेटी, आंधळ्याची काठी, माझी आंधळ्याची काठी, माझी आंधळ्याची काठी. माझी भेटवा जननी, माझी भेटवा जननी, जननी जननी जननी, भेटवा माझी भेटवा जननी, माझी भेटवा जननी.